हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ, मी कल्याणी. तर माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मला आहे ना इथलाही सगळा राडा आवरून घ्यायचा आहे. जे की कोंबड्या घेतलेल्या आहेत मी विकत, आणि त्या कोंबड्या मला इथं ती जाळी अशी राऊंड आहे, जाळीचा असा इथून असाच राऊंड असाच आहे. तर ती तिथं गुंडळून ठेवली ती जाळी, मला अशी ओढून घेणार आहे मी इकडं. आणि ह्याच्यामध्ये कोंबड्या सोडणार, कोंबड्या नाही म्हणजे कोंबडं आहेत, तर ते ह्याच्यामध्ये सोडणार आहे. आणि इथं आम्ही मुरघास केला होता, ते मुरघासाच्या बॅगी इथं भरून ठेवल्या होत्या. तर फायनली आता ही संपतच आलेली आहे मुरघासाची बॅग, आणि इथे एक संपलेली आहे. तर ही सगळी मोकळी पडलेत कागद, ते मला घड्या घालून ठेवून इथं जागा करायची आहे कोंबड्यांसाठी. तर हे बघू शकता मी ह्याच्यात त्यांना दाटी पण होती खूप. तर ह्याच्यात ठेवलेले आहेत ते कोंबडं हे बघू शकता. आमच्या इथं कोंबडे विकायला आले होतं, कोंबड्या नव्हत्या त्याच्यात, पण कोंबडंच होतं. ते विकायला आले होते 200 रुपयाला एक, 200 रुपयाला एक. तर म्हटलं चला, तर मी 2000 रुपयाचं घेतलेले आहेत कोंबडं इथं. तर त्यांना असं नाही का एवढीशा जाळीत जसं अवघडल्यागत होता असेल म्हणूनसाठी ती मोठी जाळी ओढून त्याच्यात सोडायचं ते मला, जेणेकरून त्यांना असं बाहेर पटांगणात फिरल्यागत वाटेल, जमिनीवरती उकराय वगैरे घावल त्यांना, म्हणूनसाठी आत्ता आज मला ते काम करायचं आहे. तर 2 दिवस झाले घेऊन. तर काल पण ह्याच्यातच डालून ठेवल्या होत्या, आणि दिवसभर सोडता येत नाहीत, आमची तर कुत्री पळवत्यात कोंबड्यांना, त्याच्यामुळं जाळीतनं बाहेर काढलंच नाही त्यांना. इथंच पाणी ठेवलं होतं आणि इथंच खायला टाकलं होतं त्यांना त्याच्यामध्ये. तर बघू आता मला आज पूर्ण होतंय का काय हे काम, काय माहिती. तर चला बघा, पुढं कंटिन्यू करा माझा व्हिडिओ. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला ही पिशवी एवढी मुरघासाची भरलेली आहे, ती वडा नाहीच आलं ना जागेवरनं, म्हणजे अजून थोडीशीच राहिली, पण ती का आलं नाही काय माहिती. बघा एवढी राहिली, आणि इथं मला जाळी ओढून घ्यायची आहे. म्हणजे पिशवी ओढून इथं साईडला ठेवावं इकडं, पण ही पिशवीच आलं नाही मला जागेवरनं. आता 1:45 वाजता चालू केलं होतं
कुटी उचलून टाकायचं काम. 1:45 वाजता चालू केलं होतं, तर आता 1:45 वाजलेली आहेत. जवळजवळ मला पाऊण तास लागला, 1.25 तास तरी. आणि अजून एवढी बाकीची राहिलेली उचलायची कुटी. आणि इथनं उचलती मी आणि त्या बोतमध्ये नेऊन टाकते, कारण की मला इथलं सगळं पटांगण करून टाकायचं आहे आज. तर बघा तुम्ही आता. नको तिकडं वाटती ना, कुठे नेऊन तिकडे जाणार आहे लगेच. नको दादू. गय मारल तुला, शेंगाव गेल गय. ये लवकर इकडे चल. तिथं हलवू नको मोबाईल. मोबाईल लावलाय मी तिथं, हलवू नको अजिबात. लावलाय जाळी. बाबू इकडे इळा दे रे तिथला मला. तिथं टाकला इळा. कसा काय कसा काय इथं पाठी नाही काय इळा आणखी इकडं पाठी इथं बहुत काय आहे. पाठी नाही पातीलं हा बघू तिकडं. तिथं पाठी हा ताट आहे ताट. कोणत आहे का काही ठेव आता. असंच ठेवलं. का ठेवी कोंबड्यांना पाणी ठेवाय ठेवलंय. आज ठेवय काय का आता तुझं काम झालंय. पोते आली तुझं काम. तिथं काय करू नको बाळा तू. तो देते गुगल तुझं देतय हा देतय दिसू दे. चल चल तिकडे टाकाय चालली मी. ही फोन ती तिथंच राहू दे. चल तू नको येऊ आता. बाबांपाशी थांब. नाही बाबा काय नाही बाबा. नको माझ्यासोबत. नको नको म्हटलंय ना. कसं आणलं बघ की, किती उशीर झाला आणती मी. कसं आणलं. हो युग मारल आमची तुला. बघा बोल काय
शुक्र करतो तिकडं पियाई तिकडं टाकत होता ते मैत्रिणींनी इथलं झालेलं आहे माझं उचलून आणि हे खाली पडलेली कुठे आहे ना सगळी मी इकडे एका साईडला ओढून पेटवून घेणार आहे. तर तिकडं बघा ती बोथ भरलायच फाया अर्धा तर भरलाय.